जे पाकिस्तानात घडलं नाही ते माणमध्ये घडल्याचं दाखवण्यात आलं आणि म्हणून बारामतीकरांशी संघर्ष सुरू असल्याची टीका मंत्री जयकुमार गोरे यांनी पवारांचं नाव न घेता केलेली आहे। दगड उभा केला तरी निवडून आणू असा माण तालुक्याचा इतिहास होता। ज्या बारामतीकरांचा सूर्य मावळत नव्हता त्या जिल्ह्यात मी अपक्ष निवडून आलो आणि तिसऱ्याच दिवशी माझ्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। जयकुमार गोरेंनी सदाशिव पोळ यांचा खून करण्याची सुपारी पोलिसांना दिली आणि पोलिसांनी फायरिंग केली आणि त्यामुळे बारामतीकरांशी संघर्ष सुरू आहे असं मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं आहे। आणि असा समज होता की आम्ही दगड उभा केला तरी निवडून आलो। असा आमचा मान तालुक्याचा इतिहास माहिती आहे आपल्याला। त्या ठिकाणी स्वतः खासदार असताना एक वर्ग येते आणि विधानसभेला उभं राहते, अपक्ष आमदार होते, तेव्हापासून हा संघर्ष सुरू झाला। आमच्या आशीर्वादाशिवाय हे कसं निवडून येऊ शकतं आणि निवडून येण्याचं धाडस कसं करू शकतं, तेव्हापासून उभा राहिलेला हा संघर्ष आहे। आमदार झालो शेठ, अंगावरचा गुलाल पण निघाला नव्हता। मुंबईत जाऊन काही नेत्यांची गाठभेट झाली, मी दिल्लीला गेलो आणि दिल्लीला गेलो तो मागणं निरोप आला, तुमच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे।